किती संधी द्यायला पाहिजे, सगळ्या संध्या सरकारला दिल्या, शेवटी मराठ्यांचा नाविलाज झालाय। आपल्या मागणीप्रमाणे आपण सरकारला वेळ दिला, सरकारने त्याचा डाव साधलाय। अटी शर्ती मात्र आम्हाला घालायच्या आणि अटी शर्तीच्या बाहेर जाऊन त्यांनी काम करायचं। शेवटी निर्णायक भूमिकेकडे येणं ही समाजाची जबाबदारी। आपली लढाई आपल्याला लढायची आणि जिंकायची सुद्धा। मायबापांना आपण ती जिंकली सुद्धा। तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे एकाही शब्दात बदल केला नाही। समाजाची मान खाली होईल। 7 महिन्यात तसं एकही पाऊल मी तुमच्यासाठी उचललेलं नाही। पुढच्या काळातही उचलणार नाही। या समाजासाठी आयुष्यभर जे भोगायची वेळ आली तरी भोगायची तयारी। यांनी किती डाव टाकले तरी नाही यशस्वी होऊ द्यायचे। आपल्याला या आंदोलनातून आतापर्यंत काय मिळालं? मराठ्यांच्या एकजुटीमुळे 57 लाख नोंदी मिळाल्या। अंदाजे 1.25 करोड मराठ्यांनी आरक्षण घेतलं असेल असा अंदाज आहे। पण सरकारने याच्यातही डाव साधलाय। ही सभा नाही हे भाषण करायला। काय मिळालं काय मिळालं नाही आणि आता काय करायचं एवढ्यावरची बैठक आहे। सरकारने ज्या नोंदी मिळाल्या, मुंबईला अधिसूचना काढली, त्याच्यानंतर त्या बंद केल्या होत्या। परिवारानं अर्ज दाखल केले, त्याही नोंदी सरकारनं थांबवून धरल्यात। असा प्रत्येक गावातून तालुक्यातून आपल्यापर्यंत निरोप आहे। सरकारची ही दुसरी चूक। आपल्या नोंदी आणि परिवारानं दिलेले अर्ज थांबवून धरले। सरकारनं दुसरं काम केलं, तहसील स्तरावर समित्या गठीत केल्या। पण त्या समित्यांनी किती काम केलं हे एकाही गावातल्या लोकांना किंवा तालुक्यातल्या लोकांना माहित नाही। तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्या समित्या गठीत केल्या। लोकांना विश्वासात घेऊन काम केलं जात नाही। मराठ्यांना वेड्यात काढण्यासाठी फक्त त्या समित्या स्थापन केल्यात, रेकॉर्ड तपासलेला नाही। सरकारने गुन्हे मागे घेऊ म्हणले, तेही केलं आहे। उलट आज गावागावात गृहमंत्र्यांनी सांगून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अंगावर केसेस करायला सुरुवात केली। का? तर मराठ्यांनी आंदोलनापासून लांब जावं म्हणून। फडणवीस साहेब जर तुम्हाला अंतरवालीकडे दिसत असलं, थोडं वळून बघा। तुम्ही जितके गुन्हे दाखल केले तितक्या ताकदीने मराठा समाज उसळून निघालाय। तुमचं आमचं शत्रुत्व नव्हतंच, असण्याचं कारणही नाही। तुम्ही सत्तेचा गैरवापर सुरू केला।
पोरं गोतवायला सुरुवात केली आणि मराठ्यात नाराजीची लाट उसळली. 5 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी आपण केलेले आंदोलन त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला सुरुवात केली. मग त्यावेळेस का तुम्ही झोपले होते का? त्याच वेळेस तुम्ही ते गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. आता करणं म्हणजे तुम्ही हा बलाढ्य राज्यात असणारा मराठा समाज याच्यावरती दहशत आणि दडपशाही निर्माण करायचं काम करायला लागले. आतापर्यंत इतिहास चालून बघा, मराठ्यांना दडपण्याची शक्ती या देशात आणि जगात कोणाचाच नाही. फुलं टाकायला जे शिफ्या लावल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल, त्यांना दंड देणं सुरू केलं 70-80 हजार. तुम्हाला जर त्यांचा टॅक्स भरलेला वसूल करायचा होता तर तुम्ही अगोदरच्या सालात झोपले होते का? बीडचा एक मुस्लिम बांधव मुद्दा म्हणून सांगण्यासारखं म्हणून सांगतोय, त्यांनी क्रेन दिलं होतं, क्रेन हरासाठी. त्याच्यावर ते गुन्हा दाखल करून दंड केला. त्यांनी सांगितलं दुप्पट होऊन देव, मैं हटूंगाच नाही. फडणवीस साहब सब बिगड़ गए तुम्हारे ऊपर. तुम्हें नुसते बड़े बड़े दिखते, सबके सब गए तुम्हारे पीछे से, मागून पुढे गए. गेला फडकूतून आता आणि महानादी लागायला निघाले. याला गुता म्हणते. काय गुती तर मला आता बरं हाडूकुतीला काय मराठ्याने बघा आता बैठकीला. ही माझ्या जिंदगीतली सगळ्यात मोठी बैठक असेल की नजर पुरत नाही. ज्या पोरांनी ट्रॅक्टर लावले त्यावर गुन्हे, बँड वाजनावर सुद्धा गुन्हे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल. ज्यांनी साखळी उपोषण केले त्यांच्यावर गुन्हे दाखल, आमरण उपोषण करणाऱ्यांवर दाखल, ज्यांनी रॅल्या काढल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल. कुठं पाप फेडणार आहेत तुम्ही? एवढी समाजाची नाराजी अंगावर ओढून घेण्याची मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांना काहीच गरज नव्हती, काहीच गरज नव्हती. या समाजानं पिढ्याला पिढ्या तुमच्या अंगावरती गुलाल टाकलाय. सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी एकत्र आलेत, मग तो विरोधी असो किंवा सत्ताधारी असो. यांना गरज नसताना काम केले, गुन्हे दाखल केले. मला तर लातूरच उदाहरण नाही का? जिल्हा कोणचा आहे? कोणत्या एसपीने बसवलं होतं तुम्हाला? कोणत्या जिल्ह्याचा? फडणवीस साहेब दुसरी किमा आहे तुमची. महिलांना तुमचे यवतमाळचे एसपी साहेब सुद्धा बसून ठेवायला लागलेत. आंतरवालीच्या बैठकीला जाऊ नका, मराठी नाही थांबणार, तुम्हाला घरी बसवतील. आता मी भावनेच्या आरेवरून बोलत नाही, राजकारण माझा मार्ग नाहीये. मी जेलचा विश्वास ठेवतो आणि गोरगरीब मराठ्यांना मोठं करतो. तुम्ही हा अन्याय मराठा समाजावरती करणार असाल, स्वतःच्या आई बहिणीबद्दल जितकी माया येते
तितकीच लोकांच्या आई बहिणीबद्दल तुम्हाला माया यायला पाहिजे होती. त्या एसपीने बसून ठेवलंच का? तुम्ही अन्याय करणार, मराठा नाही सहन करू शकत. तुम्ही गुन्हे दाखल केले, मराठा तितक्या ताकदीने उसळलाय. आणि मराठ्यांनाही सांगतो आता, अंतरवालीत जमलेल्या माझ्या लाखो मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांना काय खून नाही केले आपण. त्याला जर खोटे गुन्हे दाखल करायचे असले तर लेकरासाठी अंगावर घ्या, भेऊ नका कोणी. मी पण यासाठी अंगावर घेतली. काही करू द्या, मी नाही हटत. आपण हटू नका. आता नाही हटायचं. आपल्याला मुख्य दिशा ठरवायची. तुम्हाला वाटत असेल कवाची गेलो पण तिकडं. पर्यायानं मराठ्यांना नाविलाज झाला आणि जे करायचं नाही ते करायची वेळ सरकारनं मराठ्यांवरती आणली. आपल्याला आपल्या भूमिकेवरती ठाम व्हावं लागणार आहे. विषय आपल्याला बदलून चालणार नाही. सरकारला आपण सांगितलं होतं. कालही फडणवीस साहेबांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं काय माहितीये का? आम्ही सगळे गुन्हे मागे घेणार आहेत, पण सध्या आचारसंहिता आहे. आणि मागच्या 7 महिन्यात काय होतं? मागच्या 7 महिन्यात सगळं बोगदं मोकळच होतं. तेव्हा तुम्ही होते कुठं? किती येळात काढावं, समाजाचा किती वापर करावा, समाजाला किती अडचणीत आणायचं, मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांचा किती द्वेष असावा, मुख्यमंत्र्यांना कमी माया नाही केली आम्ही. तुम्ही कोणत्या पक्षातून कुंकर गेले आम्हाला नाही देणं घेणं, परंतु सगळ्यांना आशा होती शिंदे साहेबच करू शकते. तुम्ही सुद्धा आमच्या विरोधात विधान भवनात गरज ओकली आणि करेक्ट कार्यक्रम म्हणून करू म्हणून सांगितलं. शिंदे साहेबांवरती या मराठा समाजाने खूप प्रेम केलाय. तुम्ही विनाकारण मराठ्यांच्या नजरेतून शिंदे साहेब उतरायला लागले. काही गरज नसताना तुम्ही मराठ्यांची लाट अंगावरती घेतली. मी माझ्या मराठा समाजाला सांगायचो, आरक्षण देतील तर शिंदे साहेबच. माझ्या मराठ्यांनी विश्वास ठेवला होता. सगळ्या सोयींची अंमलबजावणी करायला आचारसंहितेच्या अगोदर कॅबिनेट तुम्ही घेतली, तिच्या काही नाही केलं. फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की होईल, आम्ही बसतोय. आचारसंहिता लागली पण ती कॅबिनेट अशीच वायाला गेली. कुणी मिठाचा खडा टाकला माहित नाही, तीही होऊ दिली नाही. तुम्हाला शेवटचं सांगतो, आरक्षणातलं ताकद आहे. उन्हात तळतोय तळा. मी 7 महिन्यापासून उन्हातच तळतोय. आपली एक वाशिमची मुलगी आहे, मला मेसेज दाखवलाय. तिची 21वी रँक आली होती. ती कुठेतरी मंडल अधिकारी किंवा नायब तहसीलदार झाली असती. तिच्या नशिबानं दुसऱ्या दिवशी तिला प्रमाणपत्र मिळालं कुणबीचं. ते लेकरू 21व्या रँक वरून डायरेक्ट 2 रँकला आली आणि IAS दर्जाची अधिकारी बनली. आणखी 2 वर्षात बघा, वर्ष ते 2च वर्षात राज्यासह देशात सगळ्यात जास्त मराठ्यांचा टक्का असणाऱ्या नोकरीत. म्हणून लेकरं मोठे करा, त्यांना आयुष्याचं आरक्षण मिळवून द्या. आपण शेतात रोज घाम घालतोय लेकरं मोठं होण्यासाठी. ऊन वारा पाऊस आपल्याला काय नाही करत. आपल्याला उन्हात उभा करणाऱ्यांना
तुमचे लेकर सावलीत जाऊ द्या आणि तुम्ही ज्यांना सावलीत बसवलं त्यांना उन्हात आता आणा. आपल्याला कष्टाचे भोग भोगावे लागणार आहेत. चिखल माती आपल्याला तोडावी लागणार आहे. सगळं अन्याय सहन करावा लागणार आहे तरच आपले लेकरं मोठे होणार आहेत. मी व्यासपीठावर बोलत असताना मला आजूबाजूला दिसतंय तुम्हाला न्याय उभा राहायला जागा. तुमचा जीवनाने कासावीस होतोय पण लेकराच्याही काळजाला एखाद्या हात घालून बघा. या राज्यकर्त्यांमुळे आपले लेकर आरक्षणामुळे टाळू फोडायला लागले, आक्रोश करायला लागले. मिळेल तिथं उभा राहा. जागा पूर्ण फुल झाली पण पर्यायी आपल्या पुढे काही नाही. सरकारला धोरणावर आणायचं असेल तर सगळी शक्तीचा वापर आपल्याला आता करावा लागणार आहे. आपण काय नाही करून आपल्यावर गुन्हे गोरगरिबांचे लेकर गुतवायला लागलेत आणि फडणवीस साहेबांनी 10% आरक्षण दिलं. ज्या आरक्षणाचा उपयोग या नोकर भरतीत करता येत नाही. माईक बंद पडला काय? आवाज येत नाही? येतोय का आता? येतोय. 10% आरक्षण दिलं त्याचा वापर नाही करतायत. कालच पोरांनी सांगितलं त्या भरतीत वापर नाही करतायत. मग दिलं कशाला? ती मराठ्यांची मागणीच नाही. शेवटचा प्रश्न विचारतो आणि मुद्द्याकडे येऊ. फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे 10% आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज खुश आहे. मराठा समाज माझ्या पाठीशी आहे. प्रामाणिक मताने शेवटच्या टोकापर्यंत सगळ्यांनी हात वर करून एक मताने आवाज देऊ सांगा. मीडियाच्या बांधवांना विनंती, शेवटच्या टोकापर्यंत दाखवावी माझी तुम्हाला हात जोडून विनंती. तुम्ही आनंदी आहेत का? मीडियाच्या बांधवांना विनंती, शेवटच्या बागाच्या टोकापर्यंत लोकांच्या हातावर आहेत. पाठीमागच्या ग्राउंडवर उभा असणारे दिसत नाहीत तरी त्यांच्या हातावर आहेत. मराठा समाज खुश नाही. आम्हाला 10% आरक्षण नकोय आणि ते द्यायचंच असेल तर 50%च्या आत घ्या. ओबीसी आरक्षणात घ्या तरच मराठा घेतो नाही तर नाही घेत. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याच्या नंतर ती टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारचीच आहे. सगळ्या सोयऱ्यांचा शब्द घेताना सरकारनं जेच पाठवले होते न्यायाधीश त्यांनी काढलेला हा शब्द आहे. मराठ्यांना लक्षात ठेवा हा शब्द. न्यायाधीशांनी काढलेला हा शब्द आहे. सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून नोंदी नसलेल्या माणसाला नोंदी मिळालेल्या मराठ्यांच्या नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. व्याख्या आपल्या व्याख्यासह घ्यायचं ठरलेलं आहे. आपली व्याख्या आणखीन त्यांनी घेतलेली नाही. त्यांच्याच व्याख्येप्रमाणे ते चालतायत. तज्ञ पण होते, अभ्यासक पण होते. आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आचारसंहितेपर्यंत होत नाही हे गावखेड्यातल्या पासून माझ्या अडाणी मराठा बांधवांना सुद्धा कळतंय. आता तुम्ही देणारच नाहीत मग आता कायद्याने खेटायचं तुम्ही आम्हाला ठरवलंय. तुम्ही करायला तर आमच्यावरती गुन्हे म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता कायद्यानेच खेटायचं. आता सरळ माझं तुम्हाला एक म्हणणं आव्हान आहे. राजकारण माझा मार्ग नाही. मला राजकारणाकडे ओढू नका. एक
अगोदर पूर्ण ऐका, माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे. मला माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लेकर मोठे करायचे. राजकारण माझा मार्ग नाही, मला त्याच्यातलं कळत नाही. माझा जन आंदोलनावर विश्वास आहे. मी राजकारणात असो अथवा नसो, मराठा समाजाच्या पाठीपासून मी 7 महिने झाले एक इंचही हटलेलो नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा हटणार नाही. कारण राजकारणातलं मला कळत नाही, त्यामुळे राजकीय मार्ग माझा नाही. मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं, मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही. परंतु आता तुम्ही ठरवलंय प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे. आता त्याचे परिणाम एक 10 मिनिटं शांत चित्ताने ऐका. माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे. सगळ्यांनी ठरवलंय, मी नाही, मला माहित नाही, हा निर्णय माझा नाही. मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे. मराठा समाज माझा मालक आहे. मी मराठा समाजाचा मालक नाहीये, मुलगा म्हणून काम करतो आणि आयुष्यभर इमानदारीनं करणारे. पण विषय येतात आता 2. जर इतके फॉर्म भरले, आपणच अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता राजकारण माझा मार्ग नाही, पुढेही मी राजकारणाकडे येणार नाही. मी माझ्या शब्दावर ठाम राहणारे. पण काय निर्णय घ्यायचा तुम्हाला याच बैठकीत घ्यायचा. याच्यात 2 मार्ग आहेत. राजकारण आपल्याला नको करायचं असं माझं म्हणणं आहे. मग तुमच्या पुढे 2 पर्याय आहेत. मी राजकारणाकडे येणार नाही, मला त्याच्यात ओढू सुद्धा नका. तुमच्या लेकराला आरक्षण कसं द्यायचं ते मी बघतो. माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवा. मी कुणाला फुटदन फिटदन मॅनेजर फिनेज होत नसतो. मला राजकारणाकडे ओढू नका. मला राजकारण करायचं पण नाही. पण तुम्हाला काही निर्णय जर घ्यायचा असला तर 2 प्रकारचा घ्यावा असं मी फक्त तुम्हाला सुचवतोय. आपल्याला या लोकसभा हा खूप समुद्रासारखा विषय, हा लहान विषय नाही. गांभीर्यानं विचार करा, हुशारीनं विचार करा. भावनिक होऊन पाऊल उचलून समाजाचे हार होता कामा नये. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, मी काही म्हणणार नाही. फक्त तुम्हाला 4 शब्द सांगण्याचं माझ्या ज्ञानाप्रमाणे मी प्रयत्न करतो. मराठा समाजाला मी 7 महिन्यात हारू दिलेलं नाही. खांद्यावरती जी जबाबदारी पेलली ती तुमच्या कुटुंबातला लेकरू म्हणूनच पेलली, पार पाडली. 7 महिन्यात एकदाही समाजाचे हार होऊ दिलेले नाही. या भावनिक होण्याच्या नादात लोकसभेचा विषय